नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्याकडे फिशिंग लावलोय। आपल्याकडे काही सध्या मासा तर लागत नाही, तर आपल्याकडे डायवाचा एक रॉड आलाय टेस्टिंगसाठी। डायवा लिगालिस सीबास 9 फुटाचा रॉड आहे। तर आज आपण ह्याला वापरून बघूया काही कॅच होतोय का आणि कसं वाटतंय। 2 पीस रॉड येतो हा डायवाचा लिगालिस म्हणून। 9 फुटाचा रॉड आहे, एकदम लाईट वेट आहे। 150 ग्रॅम वेट आहे, फक्त 150 ग्रॅम एवढा हलका आहे। फुजीची रीडशीट आहे, गाईड पण फुजीचेच येतात। एकदम हलका रॉड आहे, 42 ग्रॅमपर्यंत तुम्ही लूर कास्टिंग करू शकता याच्यावरती। ॲक्शन द्यायला खूप खतरनाक, एकदम मोठे मासे टार्गेट नाही करू शकत त्याच्यावरती, पण कानाई वगैरे काढायला खूप मजा येईल, कोकर वगैरे काढायला खूप मजा येईल। आणि लाईट वेट असेल ना रॉड तर खूप मजा येते करवायला, हात पण नाही दुखत आणि मासा लागला ना तर खेळवायला खूप भारी वाटतो। मित्रांनो, खाडीकडून डायरेक्ट समुद्राकडे आलोय। खाडीवरती काय स्ट्राईक नाही, तर बोलू चला समुद्राकडे जाऊन बघूया, इकडे बघूया काय कॅच होतोय काय। बऱ्याच दिवसानंतर आलोय, जाळे आहेत का माहीत नाही। इकडे आधी आलो ना तर कोपऱ्यात जाळे असतात बरीचशी, ऊन तर आहेच पण हवा खूप आहे त्याच्यामुळे लाटं पण असतील। मस्त पाणी आहे ह्या साईडला, मध्ये तरी जाळं नाही आहे, तिकडे जाळं आहे ते बघा, त्या साईडला पण तिकडे जाळं आहे। शट यार, जाळं नाही पाहिजे। इकडे बघूया, ह्या एरियात ना कोकर टार्गेट होतो, एवढ्या एरियात। लगेच सेटअप लावतो परत एकदा आणि बघूया मारून। जिग प्लेट लावली आहे 30 ग्रॅमची, बघूया मारून। हवा खूप आहे, हवा खूप आहे। छोटी ट्रिवेली लागली आहे एक। क्वीनफिश आहे, क्वीनफिश डागोळ आहे छोटी। क्वीनफिश आहे, डागोळ आहे छोटी, तो सोडून देऊया, रिलीज करूया। ॲक्शन एक नंबर आहे। मासा असेल ना तर जिग प्लेटला उचलेलच उचलेल, जबरदस्त ॲक्शन आहे। चला मित्रांनो, फिशिंग थांबवले, कल्टी मारूया। एका तांबोशाची स्ट्राईक होती मस्तपैकी, चांगली साईज होती, पण मिस झाली स्ट्राईक। तर आता कल्टी मारूया, कारण सध्या कसं माहिती आहे, संध्याकाळी पाऊस धरतो आणि पाऊस पडतो, त्याच्यामुळे लवकर कल्टी मारतोय। तर सध्या तरी माशांची ॲक्टिव्हिटी जास्त नाही आहे, एक डागोळचं पिल्लू लागलं फक्त, खाडीत पण काय मासे लागत नाही सध्या। तर मित्रांनो, वाजले 6:30 सकाळचे, एकदम उजाडले सुसाटमध्ये, आता लवकर उजाडतो मला वाटतं। तर पुन्हा एकदा आपण आलोय खाडीवरती फिशिंगला। तर आपल्या जवळच्या स्पॉटला आलोय, सेम सेटअप आहे कालचाच। डायवाचा लिगालिस रॉड आहे 9 फुटाचा आणि एफेक्स लावले त्याला 4000। चला तर बघूया आता कास्टिंग करून, इकडे तरी काय लागतंय का। आहे पाणी चांगलं, फक्त तांबूशी वगैरे असायला पाहिजे पाण्यात। तर पटकन कास्टिंग करूया। कास्टिंग वगैरे एकदम खूपच मस्त होते, छोटे छोटे लूर मारायला खूप जबरदस्त आहे। 40 ग्रॅमपर्यंत तुम्ही लूर मारू शकता याच्यावर, एक नंबर आहे। पण जिग प्लेट वगैरे पण ॲक्शन खतरनाक घेते। चला लगेच कास्टिंग करून बघूया काय लागते। पण मासे कुठे गायब झाले सध्या काय कळत नाही।
सगळीकडे ट्राय केलं, मासेच लागत नाहीत. सध्या मासे गायब झालेत आपल्याकडून. तांबोशी वगैरे धरायला पाहिजे होती नाही तर ह्या पाण्याच्या कंडिशनला. इम्पोस्टरला थोडंसं बसायला द्यायचं खाली आणि नंतर ओढायचं स्लो. अशी ॲक्शन दिली ना तरी पण चालतं, आता एकदम स्लो ओढलात ना तरी पण चालतं. पण आता ना थंडी वगैरे गायब झाली. आता सकाळी उठायला काय वाटत नाही. आता गरमी चालू झाली. थंडीतून ना सकाळची यायला कंटाळा येतो खूप फिशिंगला. पाणी पण टन झालंय, मासा लागायला पाहिजे होता पण मासेच नाहीत तर कुठून लागणार असा विषय सध्या. लागला मित्र काहीतरी. कान आहे मला वाटतं. काय आहे काय? दांडवसा. दांडवसा आहे, दांडवसा छोटा. बाराकुडा आहे. शिंपला लागलाय. चांगली साईज आहे. हा बघा. हा बघा मस्त कॅच झालाय. दांडवसा लागला. दांडवसा खूप दिवसानंतर बाराकुडा लागला या. चांगली साईज आहे. आणि दात खूप डेंजर असतात. शिंपची वाट लावली वाटतं. ही बघा मस्त साईज आहे. तर हे बघा हे श्रिम्प होतं. ह्याला पण रिझल्ट मस्त आहे. मासे लागतात ह्याला चांगले. दांडवसा लागला पण चावलं श्रिम्प थोडंसं त्याने. कारण दांडवसा लागला की तो बेकार. दांडवशीचे दात खूप बेकार असतात. चला एक मासा तरी लागला. तांबूशी नाही, बाराकुडा लागला. श्रिम्पला पण एक नंबर ॲक्शन येते रॉडवरती. आता जसं जसं ऊन पडत जाईल ना तसे तसे हे मासे वरती येतील. दांडवशी वगैरे. नाही तर दांडवशी अगोदर नसतात. पाणी जसं खारं खारं साधारण होईल ना तेव्हा दांडवशी वगैरे चढतात. आता दांडवशी वगैरे कधी ना कधी लागतील पण छोटी साईज. एकदम मोठी साईज येत नाही इकडे. आपल्याला काहीतरी गेल्या वर्षी आदल्या वर्षी लागला होता 1-1.5 किलोचा इथे. थोडी येते कोणाची तरी. छोटी जिकटेड वापरून बघूया. छोटी कोकरणा फॉलो करते. एकदम छोटे आहे. पकडेल का माहीत नाही. लागली बघा. लई मोठी साईज आहे कुकरची. लई मोठी साईज आहे. आणि मागूड पण त्याच्या बघा किती येत आहेत. एक लागली आहे. हो काय पडते. थांबा ह्याला काढून ठेवूया लगेच. ही बघा ही कोकर आहे. वर थांब 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 थांब. लगेच लागली. अजून फॉलो करत आलेली. बाकीची पळाली असणार आता. बाकी सगळी मागूनच होती. याच्या पळालीच नव्हती.
ते पण धरत नाही. आली होती, खूप मोठा थवा आहे. तर मित्रांनो फिशिंग थांबवले, पाणी फक्त बरंच भरलंय आणि पाणी पूर्ण गढूळ झालं. बरंच गढूळ झालं. किनाऱ्याला फक्त दिसतंय, बाकी गढूळ झाले पाणी. तांबोशी वगैरे काय नाही वाटतं सध्या तरी खाडीत. तर हा दांडवसा एक लागला, पण चांगली साईज आहे. एकदाचं कालवण तर नक्कीच होईल. आणि एक छोटी कोकर लागली जिग प्लेटवरती. कोकर आहे पण खूप छोटी आहे, त्याच्यामुळे ती पकडत नाही. जिग प्लेटला पकडलं एकाने, फॉलो करत येतात फक्त, बाकी मारत नाही. दांडवशे पण आहेत, दांडवशे पण 2 फॉलो करत आलेले, पण छोटे होते. तर हा एक चांगल्या साईजचा होता ना, ह्याने श्रिम्प उचललं लगेचच. चांगली साईज आहे. आणि कोकरची साईज बघा, ही साईज आहे कोकरची खाडीत, त्याच्यामुळे ही पकडत नाही. अजिबात खाडीत मासत नाही. मला वाटतं 12 कुड्याची पिल्लं आहेत छोटी छोटी, ती पण काय मारत नाही. सकाळी एक फक्त लागला. तर साधारण आपण 3दा फिशिंग केली, काल, सकाळी, आत्ता. पण सकाळी फक्त 2 छोटे मासे लागलेले. तर आत्ता हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.